brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। उन्होंने बोला कि देखिए इसको कैसे बचाएं। ये जो हमारे जो काम करते हैं, जो हथौड़ी चलाते हैं, जिनके पास बहुत सारा ज्ञान है, इसको हम यूटिलाइज कैसे करें, इसको हम आगे कैसे बढ़ाएं, ये मेन क्वेश्चन। राजकारणातील काही भेटींची चर्चा नेहमीच होत असते। आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नितीन गडकरींची घेतलेली ही भेट चर्चेत आहे। संसद परिसरामध्ये असलेल्या गडकरींच्याच कार्यालयामध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी गडकरींची भेट घेतली। या भेटीचे व्हिज्युअल्स समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। मात्र ही भेट का घेण्यात आली आणि नेमकी या बैठकीची इनसाइड स्टोरी काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली। उन्होंने बोला कि देखिए इसको कैसे बचाएं। ये जो हमारे जो काम करते हैं, जो हथौड़ी चलाते हैं, जिनके पास बहुत सारा ज्ञान है, इसको हम यूटिलाइज कैसे करें, इसको हम आगे कैसे बढ़ाएं, ये मेन क्वेश्चन। या बैठकीचा मुख्य विषय होता राजस्थानमधील बस सुरक्षेचा। राजस्थानमध्ये बस आणि ट्रक बनवणाऱ्या असोसिएशनचे काही पदाधिकारी संसद भवनात आले होते। त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली। बस आणि ट्रक बनवताना काही नियम सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत। याच नियमांच्या बाबतीत या शिष्टमंडळानं आधी प्रियंका आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन मुद्दा उपस्थित केला। यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या शिष्टमंडळाला घेऊन गडकरींकडे पोहोचले। आता या भेटीमध्ये ट्रक आणि बस उत्पादकांच्या संदर्भातील नियमांबाबत चर्चा होताना दिसून येते। यामध्ये गडकरी राहुल गांधींना असं सांगतायत की बस उत्पादक नियमांचं पालन करीत नाहीत। काही बसमध्ये तर AC आणि इतर उपकरणं अशा पद्धतीनं बसवली जातात की आग लागल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेरही पडता येत नाही। ही गंभीर समस्या असल्याचं सांगत गडकरींनी लोकांच्या जीवाशी खेळणारे काम कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही असं याच वेळी स्पष्ट केलं। यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी गडकरी यांना सुद्धा काही सूचना केल्या। त्यानंतर गडकरींनी नियमांची कडक अंमलबजावणी होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलं। या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी संसद परिसरामध्ये पत्रकारांशी संवादही साधला। त्यांनी या बैठकीबाबत बोलताना असं सांगितलं की ट्रक आणि बस संबंधित चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि या उत्पादकांच्या काही समस्या लवकरच सोडवू असं आश्वासन सुद्धा गडकरींनी दिल्याचं प्रियंका गांधी यांनी सांगितलंय। दरम्यान या भेटीचे सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।